तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला जय महाराष्ट्र. आपण बघू शकतो आपलं भूर हंटर या कंपनीचं आपण बघू शकतो बेबी मॉडेल. आपण या मॉडेल आपण जर बघतोय आता सध्या, तर ऑल महाराष्ट्रामध्ये छोट्या ट्रॅक्टरला चालण्यासाठी कुठल्याही कंपनीकडे काही ऑप्शन नव्हतं. त्या ऑप्शन मध्ये सगळ्यांना छोट्या ट्रॅक्टरसाठी त्यातले त्यात ओला माल काढण्यासाठी जे काही अडचणी येत होत्या, आणि मोठ्या ट्रॅक्टरला ओल्या मालाचं मशीन तर सगळ्यांकडे अवेलेबल होतं. हे तर सर्वात आधी भूर कंपनीने आणि आपल्या हंटर कंपनीची यांनी काय केलं की ओल्या मालासाठी हे एक असं मॉडेल बनवलं होतं की ह्या मॉडेलचं नाव त्यांनी कोम्बो दिलं होतं. बाकीच्या कंपन्यांनी कोम्बो कॉफी केलं, जम्बो केलं, अन्य काही होऊ शकतं भविष्यात. एकदा भूर नाव पण ते कॉफी करू शकतात, पण आपल्याला जिथं हंटर भूर दिसेल तीच आपली ओरिजिनल कंपनी आपण समजून घ्यायची. आपण बघू शकतो की हे आपलं हंटर 825 मॉडेल जे आहे, 825 याला यासाठी नाव दिलेलं आहे मित्रांनो की हे छोट्या ट्रॅक्टर म्हणजे 24, 25, 26, 28, 30, 32 ला एचपीच्या ट्रॅक्टरसाठी अतियोग्य चालणारं मॉडेल आहे. याची बघू शकतो याची टोकरी जी आहे ही सरासरी 3 ते 3.5 फुटाची टोकरी आहे. ते असून ह्याला टोकरीचं टोकरीचा रोटर थांबवण्यासाठी ज्यावेळेस ट्रॅक्टरवर लोड येईल किंवा अन्य काही अडचणी येतील त्यासाठी हा जो लिव्हर दिला आहे, तर ह्या लिव्हरच्या माध्यमातून आपण टोकरी उभी करू शकतो. खाली बघू शकतो की इंडिकेटर असेंब्ली वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्यानंतर खाली जो काही माल समजा उडतो काही होतो तर त्याच्यासाठी हा एक कप्पा दिलेला आहे. याच्यामध्ये आपण उरलेला माल फिल्टर करण्यासाठी आपण टाकू शकतो. याला बघू शकतो टायर येतो 10.5 16चा ऑप्शन आहे. टायर मध्ये 10.5 16 मिळेल, 750 16 मिळेल, 825 मिळेल, तुम्हाला लागेल तो मिळेल. एलिव्हेटर बघू शकतो एकदम सुंदर आकर्षक असं एलिव्हेटर आहे मित्रांनो. हायटेड एलिव्हेटर आहे जमिनीपासून, त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या बांधाला वगैरे लागण्याचे काही ऑप्शन नाहीये. हे हुक येतं इथं आपण जे आपल्याला फील्डवर जाण्यासाठी ज्या लोखंडाच्या ड्रमच्या चाळण्या इथं ठेवण्यासाठी हे एक मॉडेल ते बनवलेलं आहे. हे असं सुबक आकर्षक असं मॉडेल. एलिव्हेटर पण मोठा आहे. त्यानंतर काही मालाची साफसफाई किंवा कचरा ओढण्यासाठी कंपनी हे पण देते. त्यानंतर आपण बघू शकतो हे तर सगळं रेग्युलर मध्ये आहे. आणि ह्याचं दुसरं ऑप्शन की याला पुल्या पण आहे. आपण पुल्याच्या माध्यमातून याचं स्पीड कमी जास्त करू शकतो. मधलं रोटरचं स्पीड पण कमी जास्त होणार तर आहेच आहे. त्यानंतर पंख्याचं पण स्पीड आपलं कमी जास्त होणार आहे. आणि वल्ल्या मालाचा जो काही कचरा वगैरे एक्स्ट्राचा जो येतो तर तो ह्या रिटर्न पाईपच्या माध्यमातून हा पाठीमागे टोकरीला जातो. टोकरीला जाताना असं वाटलं की याच्यातून जो कचरा येतोय तर कचऱ्यामध्ये फक्त कचराच आहे, मटेरियल नाहीये. त्यावेळेस आपण हा एक पत्रा दिलेला आहे, हा कचरा आपण आल्हाद इकडे घेऊ शकतो. नको त्याच्यात जर तुमचा माल येत असेल पत्राचा फोल्ड करा, ह्याच्यातनं ओला माल मागं जातो. आता ह्या पाईपला हार्वेस्टरची जी पट्टा सिस्टम असती ती पट्टा सिस्टम दिलेली आहे, म्हणजे ओला मालाची फूट तूट वगैरे वगैरे काही अशी अडचण आपल्या वाट्याला येत नाही. पंखे पण बघू शकतो 1 2 एवढे आहे पंखे, 3 याला. पुढच्या बाजूने फिल्टर आहे, खालच्या बाजूने याला आपण गिअर बॉक्स पण दिलेला आहे. हा आहे गिअर बॉक्स. कचरा उडण्यासाठी इकडनं पण कचरा उडू शकतो. याच्यातून जेवढा ओला कचरा आहे हा तुमचा याच्यातून बाहेर निघणार आहे. आणि बाकी तर फंक्शन सर्वांना माहितीच आहे. 1 नंबरचं आज मॉडेल जे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे ट्रेंडिंगनी चाललंय. 1 नंबरने ट्रेंडिंगनी चाललेलं मशीन आपण बघू शकतो मित्रांनो. आपण हे मॉडेल बघायला आपल्याला शिर्डी जवळ राहता येथील श्री साई ऍग्रिकल्चर मशिनरी ह्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. दुसरं आपल्याला राजगुरुनगर मध्ये श्री साई मशिनरी म्हणून आहे. हे दोन्ही काउंटर आपलेच आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये हे फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे. कळकळीची विनंती की आपण येऊन वेळेमध्ये मशीन बघून आपण हे बुक करून घ्यावं, जेणेकरून आम्ही तुम्हाला सीझन मध्ये मशीन अवेलेबल करून देऊ. बुकिंग इतक्या वाढलेल्या आहे मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला वेळेमध्ये मशीन अवेलेबल करून देणं ही आमची जबाबदारी तर आहेच आहे. पण तुम्ही ऐन वेळेत जर आले तर मग मी देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे बुकिंग त्या प्रमाणात आहे. सांगण्याचा हेतू आणि तात्पर्य एकच आहे की आपण वेळेत बुकिंग करा, आपलं मशीन वेळेत मिळेल आपल्याला.
अन्य कुठे दुसऱ्या नावाच्या आधारे कुठं फसू नका हीच आपली आमची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र.